कफ किंवा सर्दी होऊ देत नाही. म्हणून ही पोळी रात्रीच बनवायची आणि खायची आहे. जरूर तुम्ही ही पोळी बनवून बघा. गुळाची तिखट पोळी कशी बनवायची ते बघूया. तिखट पोळीसाठी लागणारं साहित्य बघूया. हे साधं गव्हाचं पीठ आहे, बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित मळता येतो. चण्याचं पीठ घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे अंदाजाने. वेलची जायफळ पूड घेतलेली आहे. सुंठ पावडर आणि काळी मिरी पावडर. चण्याचं पीठ भाजण्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे. थोडं तेल आणि मीठ टाकून आपण पीठ मळून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तेल अंदाजे चमचा भरून तेल टाकलेलं आहे. ते आपण व्यवस्थित मळून घेऊया. आपण रोजच्या पोळीला मळतो त्यापेक्षा थोडं नरम पीठ मळायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता मी याला 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आता आपण चण्याचं पीठ